तर कस काय पब्लिक, मी तुमचा ब्लॉगर कुणाल. तर मग आहे ना, आज आपल्याला आयटीला यायचं होतं. तर आयटीला कसं आहे, रोजच यावं लागतं कॉलेजला. कॉलेज काय आपण बुडवत नाही, पण आहे ना जरा जास्त सुट्ट्या घेतल्या होत्या या महिन्यामध्ये. तर मग आहे ना, आज थिअरीचं लेक्चर होतं आणि थिअरीच्या लेक्चर विषय आहे ना, आपल्याला आपले सर मस्त पैकी शिकवत होते नाही का. लेक्चर वगैरे झालं. लेक्चर झाल्यानंतर आहे ना, मस्त आम्ही इकडं वर्कशॉपमध्ये आलो, जेवण वगैरे केले होते बरं का पहिले. मग आहे ना, लेक्चर इकडं सेक्शनमध्ये आलो, सॉरी सेक्शन बरं का, लेक्चर नाही, सेक्शनमध्ये आलो. आणि आमच्या आहे ना मशिनिस्ट ट्रेडच्या संबंधितचे जे आहे ना मशिनरी वगैरे, तर इथं येऊन आहे ना आपल्या प्रतीक भाऊला आपल्या ब्लॉगमध्ये यायचं होतं. भाऊला म्हणलं चालेल, म्हणलं तुझ्याविषयी मस्त ब्लॉग बनवू नाही का. तर मग आहे ना, आयट्यातून आहे ना, जर तुम्हाला सुट्टी घ्यायची असेल ना, तर मस्तपैकी असं आहे ना, अर्ज लिहून द्यावा लागतो बरं का. अर्ज दिल्याशिवाय ना सुट्टी काही इथं भेटत नाही. किंवा मग एक दिवसाची सुट्टी बिट्टी घ्यायची राहिली, बिंदास घ्यायची, दुसऱ्या दिवशी सरांचे बोलणे खायला तयार राहायचं. आपले नाही मित्र लोक आहे आणि यांना ना लय दिवसापासून ब्लॉगमध्ये यायचं होतं. यांना न सांगता आज यांचा व्हिडिओ शूट केलेला आहे ब्लॉगसाठी. तर मग हे पण बघून नाही का एकदम शॉक बिक व्हायला पाहिजे. तर आपला आहे ना हा नाशिक जिल्ह्याचा टॉपचा आयटी आहे आणि या टॉपच्या आयट्यामध्ये ना आपण प्रशिक्षण घेतोय नाही का. तर चला, खूप भूक वगैरे लागली होती, कॅन्टीनला येऊन चहा वगैरे पेलो नाही का. चहा तर मी काही घेत नाही, पण नाश्ता वगैरे केला. तर कसा वाटला आजचा ब्लॉग, लाईक करा, शेअर करा आणि अशाच ब्लॉग बघायसाठी ना आपल्याला फॉलो वगैरे करून ठेवा.